नमस्कार मानवार मंडळी, नमस्कार. ओढी गावची ग्रामदेवता श्री विमलेश्वर देव व श्री हनुमंत देवाच्या कृपा आशीर्वादाने व आपणा सर्वांच्या अनमोल सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजक जय हनुमान भक्त मंडळाचे मान्यवर पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी आम्हाला श्री हनुमान जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त या मारुती मंदिरात कार्यक्रम करण्याची सुवर्ण संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल प्रथम आम्ही नमन मंडळ गांजा अगरवाडी या मंडळाचे शतशः आभारी आहोत. ऋणी आहोत. धन्यवाद. सुस्वागतम. रंग देवता या कलेची आराधन देवता श्री गणरायाला प्रथम दिवार वंदन. तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना कोटी कोटी प्रणाम. आमची ग्रामदेवता श्री धनी केदारी देव, श्री दादाजी माता, श्री दादाजी महाराज, श्री तवाटा महाराज यांच्या जन्मी विलीन होऊन येथे उपस्थित सर्व हौशीत ज्ञानी कलाकार मंडळी आणि माझ्या लाडक्या तमाम रसिक बंधू आणि भगिनींना मानाचा मुजरा त्याचप्रमाणे येथे उपस्थित लोककला गौरव नाट्य मंडळाचे सर्व नमन कलाकार व शाहीर यांना शाहिरी मानाचा मुजरा त्याचप्रमाणे या ठिकाणी मान्यवर मंडळी कार्यक्रम पाहण्यास आले आहेत. त्यामध्ये दलित उन्नती समाज मंडळाचे माजी अध्यक्ष सन्माननीय चंद्रकांत दर्याळ साहेब, विद्यमान सदस्य शशिकांत कानागर माऊली, सल्लागार लोणगे माऊली, शाहीर सोबत बुवा आणि या ओढी गावचे नामांकित शाहीर कैलासवासी साधू दैत व या गावातील सर्व सन्माननीय शाहीर यांना शाहिरी मानाचा मुद्रा रशीदराव
कोकणची लोककला गौरंगी नाट्य नमन गौरंगी नाट्य नमन श्री गणपती गजानन महाराज की जय धनी केदारनाथ महाराज की जय श्री सत्यनारायण महाराज की जय त्याचप्रमाणे रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे आम्हाला साथ देणारे कलाकार स्वरसंगीत मृदंगमणी श्रीपाद रांबाडे ढोलकीपट्टू हर्षद आडविलकर कीबोर्ड विनम्र तेंडुलकर ऍक्टोपॅड वादक यश शितक सप्तसुरांचे गायक शाहीर अक्षय आगरे व सर्व यशस्वी नमन कलाकार साऊंड सिस्टीम अक्षय पेंडारी व त्यांचे सर्व सहकारी रसिकजन हो आम्ही आपल्या समोर सविनय सादर करीत आहोत गौरंगी नाट्य नमन आम्हाला सहकार्य कराल हीच अपेक्षा जय हिंद जय महाराष्ट्र कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माथा मुकुटी कारुण्य सिंधू भवदुःख हारी तुझ वीण शंभो मज कोण तारी तुझ वीण शंभो मज कोण तारी टाळ मृदुंग वाजला नाद चोहीकड गाजला वंदन करीतो नटेश्वराला शिव पार्वतीच्या श्री गणभराया रंग माझ्या खेळाला शिव पार्वतीच्या श्री गणभराया रंग माझ्या खेळाला
माझे पाठी पांडवाना ओ सावळ्या मन बोलू कोणाला बोलू सावळ्या विठोबाला सावळ्या मन बोलू कोणाला बोलू सावळ्या विठोबाला वंदितो माझ्या नागा देवीला सातवे न म्हणा माझं भक्त या ऋषीना आठवे न म्हण माझे गोकुळाच्या कानाला ओ नवे न मन बोलू कोणाला बोलू नवखंड पृथ्वीला नवे न मन बोलू कोणाला बोलू नवखंड पृथ्वीला वाटतो देवाचा वाटाला ओ माझे दहावे न मन माझे दहावे न मन वंदितो राजा रावणाला वंदितो राजा रावणाला माझे अकरावे न मन हो माझे अकरावे न मन वंदितो विमल सुनेवाला वंदितो हनुमंतरायाला वंदितो विमल सुनेवाला वंदितो हनुमंतरायाला माझे बारावे न मन माझे बारावे न मन वंदितो जागल देवाला हो माझ्या जागल देवाला माझे तेरावे न मन माझे तेरावे न मन ओ तुकाला माकल्या हो बोलू तुकाला माकल्या झालं गावात नंदनवन तुझ्या कृपेनं सजलं तोरण
झाला गावाचा नंदनवना तुझ्या कृपेनं सजला तोरण आज जन्मले हनुमान भक्त तुझे जमले आनंदानं आज जन्मले हनुमान भक्त तुझे जमले आनंदानं झाला गावाचा नंदनवना तुझ्या कृपेने सजला झाला गावाचा नंदनवना तुझ्या कृपेने सजला तोरण आज जन्मले हनुमान भक्त तुझे जमले आनंदानं आज जन्मले हनुमान भक्त तुझे जमले आनंदानं झाला गावाचा नंदनवना तुझ्या कृपेने सजला तोरण झाला गावाचा नंदनवना तुझ्या कृपेने सजला तोरण आज जन्मले हनुमान भक्त तुझे जमले आनंदानं आज जन्मले हनुमान भक्त तुझे जमले आनंदानं झाला गावाचा नंदनवना तुझ्या कृपेने सजला तोरण झाला गावाचा नंदनवना तुझ्या कृपेने सजला तोरण आज जन्मले हनुमान भक्त जमले आनंदानं आज जन्मले आनंदानं देवा करते तुझी देवा पाड्या छोटी देव त्यांना आहे तुझी ओळख देव त्यांना आहे तुझी ओळख तुझी देव त्यांना आहे तुझी ओळख देवा करते तुझी देवा पाड्या छोटी देव त्यांना आहे तुझी ओळख देव त्यांना आहे तुझी ओळख तुझी देव त्यांना आहे तुझी ओळख जय हनुमान भक्त मंडळ जय हनुमान भक्त मंडळ नाव तुझे गाजे कोणी गावानं जय हनुमान भक्त मंडळ गाव तुझे गाजे कोणी गावानं आज जन्मले हनुमान भक्त तुझे जमले आनंदानं आज जन्मले हनुमान भक्त तुझे जमले आनंदानं झाला गावाचं नंदनवना तुझ्या कृपेत सजलं तोरण झाला गावाचं नंदनवन तुझ्या कृपेत सजलं तोरण आज जन्मले हनुमान भक्त तुझे जमले आनंदानं 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 हं. श्री गणपती कला गुणांचा स्वामी आपल्याला मिळणारं कलेचं वरदान आपल्याला मिळणारं कलेचं वरदान हा श्री गणेशाचा प्रसाद कलासक्त गणेश भक्तांची श्रद्धा आणि ही श्रद्धा अंतःकरणात साठवून कलाविष्कार करताना प्रत्येक कलावंत श्री गणेशाला वंदन करून त्याचा आशीर्वाद मस्तकी धारण करून कल्पकतेच्या विश्वामध्ये भरारी मारतो आणि आश्चर्य म्हणजे त्याच्या अनंत रंगी कलाविष्कारातून कधी कधी साक्षात श्री गणेशाची नाविन्यपूर्ण रूप प्रकट होतात आणि म्हणूनच आमचे कलाकार श्री गणेशाची आराधना करत आहेत आराधना अगं सखे या शुभ दिनी चल तर गणरायाची आराधना करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समाप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्व कार्येषु सर्वदा.
कार्या पूजू चला आधी गजाननाला शुभ कार्या पूजू चला आधी गजाननाला द्यावे दर्शन देवागणा साऱ्या भक्त जनाला द्यावे दर्शन देवागणा साऱ्या भक्त जनाला शुभ कार्य पूजू चला आधी गजाननाला शुभ कार्य पूजू चला आधी गजाननाला तू सुख करता तू दुःख हरता या विश्वाचा पालन करता चौदा वीतीचा तू तर दाता 64 कला तुझ्याच हाता पूर्व फुले ही वाहत देवा तुझ्या मी चरणाला पूर्व फुले ही वाहत देवा तुझ्या मी चरणाला
स्वागतम स्वागतम सुस्वागतम. रंग देवता आणि ग्राम देवतेला अभिवादन करून रसिक जन हो, आम्ही आपल्या समोर कविता सहर्ष सादर करत आहोत. एक पौराणिक वगनाट्य महिषासुराचा वध अर्थात दुर्गा देवीची उत्पत्ती अनुराग दैत्याचा पुत्र महिषासुर दैत्य या साऱ्या त्रिकोणाचा सम्राट होण्यासाठी ब्रह्मदेवाची मनभावे प्रार्थना करू लागला आहे. अनुराग पुत्र महिषासुर दैत्य ब्रह्मदेवाची मनभावे प्रार्थना करू लागला आहे. रसिक हो, आम्ही आपल्या समोर सविनय सहर्ष सादर करत आहोत. एक पौराणिक वगनाट्य महिषासुराचा वध अर्थात दुर्गा देवीची उत्पत्ती. तुला इच्छितवर मागून घे. ब्रह्मदेवा, तुम्ही जर माझ्यावरती प्रसन्न झाला असाल तर मला अमरत्व द्या. मला अमर होण्याची इच्छा झाली आहे. अरे महिषासुरा, मी तुला अमरत्व देऊ शकत नाही, कारण जन्माला येतो तुला मृत्यू अटळ असतं. संसारिक जीवनात जन्म आणि मृत्यू ही दोन्ही कमी अवस्थावे आहे. तेव्हा तू अमरत्व सोडून काहीही माग. ब्रह्मदेवा, जर असे संभव असेल तर देव, दानव अथवा मनुष्य यापैकी कोणत्याही नराकडून मला मृत्यू येता कामा नये असा मला वर द्या. देव, दानव अथवा मनुष्य त्यांच्याकडून तुझा मृत्यू होणार नाही. तुझा मृत्यू एखाद्या स्त्रीपासून होईल. तथास्तु. त्या ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतला आहे, परंतु काय करावं काही सुचत नाही. मला या साऱ्या त्रिगुणाचा सम्राट व्हायचं आहे. ब्रह्मदेवाने सांगितल्याप्रमाणे श्रीरामाला मारणे काही शक्य नाही, कारण हा अनुराग पुत्र महिषासुर आहे. पण काय करावं काही सुचत नाही. या साऱ्या त्रिकोणाचा सम्राट व्हायचं आहे. आलं माझ्या लक्षात. मला जर खऱ्या अर्थानं या साऱ्या त्रिकोणाचा सम्राट व्हायचं असेल तर प्रथम या मानवरूपी पृथ्वी तलावर जाऊन हाहाकार माजवला पाहिजे. असा जातो आणि या मानवरूपी पृथ्वी तलावर जाऊन हाहाकार माजवतो. तेथील साधू संतांचा छळ करून त्यांचं सारं जनजीवन
विस्कळीत करून टाकतो. नारायण बहुत जन्माचे हे पुण्य फळाला हे आले, बहुत जन्माचे हे पुण्य फळाला हे आले. स्वामी कृपे जीवनाचे, स्वामी कृपे जीवनाचे सार्थक झाले. भ्रमण करून सुद्धा या नादाला अजूनही काही साधी मिळाली नाही. नारायण 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 नारायण. आले माझ्या लक्षात ब्रह्मदेवांच्या वराने उन्मत्त होऊन महिषासुर दैत्य पृथ्वीवर आक्रमण होत आहे, तेव्हा आपण तेथेच गेले पाहिजे. कदाचित तेथेच आपल्याला क्रेडिट साधन मिळू शकेल. चला तर मग. नारायण नारायण. नाम घेता हरा हरा, नाम घेता हरा हरा, तू धाव घे रे शिवहरा, तू धाव घे रे शिवहरा.
तरी त्यांना वाट मोकळी करून द्यायचंय, वाट मोकळी करून द्यायचंय. अरे चंडामुंडा, अरे पाहतोय काय या पृथ्वी तलावरील साधू संतांचा छळ केला आणि या पृथ्वी तलावर या अनुराग पुत्र महिषासुराचं साम्राज्य स्थापन केला. अरे चंडामुंडा, अरे पाहतोय काय
तलावात आणि हा पुत्र महिषासुरानं आपला सार्वभौमत्व स्थापन केलं आहे आणि आज खऱ्या अर्थानं या साऱ्या पृथ्वी तलाचा सम्राट अनुराग पुत्र महिषासूर झाला आहे. नारायण नारायण आवाज आहे म्हणजे या पृथ्वी तलावर कोणती तरी शुभवार्ता घेऊन आल्याशिवाय हा राहणार नाही. त्याची थोडा वेळ वाट पाहिली पाहिजे. हरिनामाचा गाजर माझ्या मुखाला हरिनामाचा गाजर माझ्या मुखाला फिरतो मी त्रिभुवनाला कैलावण्याला फिरतो मी त्रिभुवनाला कैलावण्याला फिरतो मी त्रिभुवनाला हरिनामाचा गजर माझ्या मुखाला हरिनामाचा गजर माझ्या मुखाला फिरतो मी त्रिभुवनाला कैलावण्याला फिरतो मी त्रिभुवनाला कैलावण्याला फिरतो मी त्रिभुवनाला हरिनामाचा गजर माझ्या मुखाला हरिनामाचा गजर माझ्या मुखाला फिरतो मी त्रिभुवनाला कैलावण्याला फिरतो मी त्रिभुवनाला कैलावण्याला फिरतो मी त्रिभुवनाला हरिनामाचा गजर माझ्या मुखाला हरिनामाचा गजर माझ्या मुखाला फिरतो मी त्रिभुवनाला कैलावण्याला फिरतो मी त्रिभुवनाला कैलावण्याला फिरतो मी त्रिभुवनाला वा नारदा वा नारदा तू या पृथ्वी तलावर सुद्धा आला आहेस म्हणजे कोणीतरी शुभवार्ता घेऊन आले असल्याशिवाय राहणार नाही. नारदा तुझी शुभवार्ता कथन कर म्हटलं. नारायण नारायण अरे महिषासुरा या पृथ्वी तलावरील साधू संतांचा छळ करून तुला काय साध्य होणार आहे? अरे नारदा या साऱ्या पृथ्वी तलावरील साधू संतांचा छळ करून त्यांचं जनजीवन विस्कळीत करून टाकलं आहे आणि आज या साऱ्या पृथ्वी तलाचा सम्राट नारदा हा अनुराग पुत्र महिषासूर झालो आहे. नारायण नारायण अरे महिषासुरा पण तुला जर का या त्रिभुवनावरती राज्य करायचे असेल तर देवांचा तुझ्या इंद्र त्याची अमरावती तू तुझ्या सवयी करून घे. नारदा जशी तुझी इच्छा. नारदा तू सांगितल्याप्रमाणे म्हणे देवांचा देव आहे तो देवेंद्र. हे नारदा देवांचा देव आहे तो देवेंद्र त्याची ती स्वर्गरूपी अमरावती असा हात जातो आणि ती स्वर्गरूपी अमरावती माझ्या स्वाधीन करून घेतो आणि स्वर्गरूपी अमरावतीचा सम्राट अनुराग पुत्र हे नारदा अनुराग पुत्र महिषासूर होतो.
मिळाकायचे साधन. आता ही वार्ता देवेंद्रांना जाऊन सांगूया आणि आपल्या हक्काच्या कामाला सुरुवात करूया. नारायण नारायण. उभा चंद्रभागे तिरी कर ठेवूनी काटेवरी. उभा चंद्रभागे तिरी कर ठेवूनी काटेवरी. विठू माझा हा सावळा हरी. 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 हरी हरी विठू माझा हा सावळा हरी. विठू माझा हा सावळा हरी. श्री हरी श्री हरी श्री हरी श्री हरी. विठू माझा हा सावळा हरी. विठू माझा हा सावळा हरी. उभा चंद्रभागे तिरी कर ठेवूनी काटेवरी. विठू माझा हा सावळा हरी. विठू माझा हा सावळा हरी. श्री हरी श्री हरी श्री हरी श्री हरी. विठू माझा हा सावळा हरी. विठू माझा हा सावळा हरी. Yes, Yamash. धन्यवाद रसिक धन्यवाद रसिक प्रेक्षकांच्या मनापासून आलेले पारितोषिक वासुदेव मोडक यांच्याकडून महिषासुर दैत्य व त्यांचे दोन सेवक यांच्यासाठी 110 रुपयाचं पारितोषिक तर शिवशक्तीबा नाट्य नमन मंडळ लांजा आगरवाडी आम्ही आपले आभारी आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आजपासून 11 रुद्र, 12 आदित्य, 1 इंद्र, 1 प्रजापती अर्थात 33 कोटी देव ब्रह्म विष्णू महेश यांच्या सुखा समाधानाने माझा स्वर्गलोक चालला आहे. माझी प्रचिती त्या विश्वविधात्या विश्वकर्माने निर्माण केली. तेव्हापासून 33 कोटी देवांचा राजा देवेंद्र म्हणून मला बहुमान मिळाला. आज कित्येक दिवस झाले माझ्या स्वर्ग नगरीमध्ये रंभेचं नृत्य गायन झालं नाही. म्हणूनच तर आज कित्येक दिवसानंतर माझ्या स्वर्ग नगरीमध्ये नृत्य गायनासाठी रंभेला प्राचारण केलं आहे. अगं हे रंभे अशी समोर आहे आणि आपल्या नृत्य गायनाला सुरुवात करावी म्हणतोय मी. दरबार सजला इंद्रदेवाचा हो. दरबार सजला इंद्रदेवाचा रंबाई नटली भारी. नाचत मी बेधुंद होऊनी पैजण वाजे पायी. रंभ नाचते मी इंद्र दरबारी. नाचते मी इंद्र दरबारी. रंभ नाचते मी इंद्र दरबारी. रंभ नाचते मी इंद्र दरबारी. दरबारी
कळीचा नारळ याचाच तर आवाज आहे. तो कोणती ना कोणती शुभवार्ता घेऊन आपल्या दिशेने येत असणार. आपण त्याची थोडा वेळ वाट पाहिलीच पाहिजे. स्वारी निघाली अमरावतीला, स्वारी निघाली अमरावतीला, आलो मी देवेंद्रांना सावध करण्याला, आलो मी देवेंद्रांना सावध करण्याला. हो स्वारी निघाली अमरावतीला, स्वारी निघाली अमरावतीला, आलो मी देवेंद्रांना सावध करण्याला, आलो मी देवेंद्रांना सावध करण्याला. महिषासूर दैत्य वागला फार, वासुकांचा नटळीले नाही त्यांना धार, नाही त्यांना धार, नाही त्यांना धार. एवढ्या अमरावती आज हा येणार, जिंकून घेण्याला त्रिभुवन हे सार, त्रिभुवन हे सार, त्रिभुवन हे सार. हो स्वारी आली अमरावतीला, देवेंद्राच्या जातकरीला, आलो मी देवेंद्राला सावध करण्याला, आलो मी देवेंद्राला सावध करण्याला. स्वारी निघाली अमरावतीला, स्वारी निघाली अमरावतीला, आलो मी देवेंद्राला सावध करण्याला, आलो मी देवेंद्राला सावध करण्याला. नारायण नारायण, देवेंद्राचा जय जयकार असो. यावे यावे मुनिवर्य, या इंद्र दरबारामध्ये आपलं स्वागत आहे. देवेंद्रा, आपण तर या अप्सरांच्या नाचगाण्यामध्ये तल्लीन झाला आहात. मुनिवर्य, 33 कोटी देवांचा राजा देवेंद्र म्हणतात मला. आणि माझ्या या अमरावतीमध्ये हे सदैव असंच चालू असतं. आणि याचा उपभोग आम्ही क्षणोक्षणाला घेत असतो म्हणतोय मी. नारायण नारायण, पण देवेंद्रा, या सुखावरती दुःखाची सावड येणार आहे. मुनिवर्य, आपल्याला जे काय बोलावायचे असेल ते स्पष्ट बोलावे आपण. देवेंद्रा, अंगणात दत्ताचा पुत्र महिषासूर दैत्य याने ब्रह्मदेवाकडून या साऱ्या त्रिभुवनावरती राज्य करावे असा वर मागून घेतला. त्या वरानं तो उन्मत्त झाला, उपयोगी आगरमध्ये देवेंद्रा. आणि आता त्या डोळा आपल्याला अमरावतीवर आहे, तेव्हा सावध राहा म्हटलं. काय सांगत आहात मुनिवर्य? ब्रह्मदेवाच्या वराने उन्मत्त झाला तो महिषासूर दैत्य आज माझ्या या अमरावतीवरती चाल करून येत आहे. मुनिवर्य, आपल्याला तर माहीतच आहे, आजपर्यंत या भूतलावरती अनेक दैत्यरूपी असुर मातले. त्यांनी या स्वर्ग नगरीवरती आक्रमण देखील केले, परंतु एकाची हिंमत झाली नाही या देवेंद्राशी बरोबरी करण्याची. तर या महिषासुराची काय व्यथा? मुनिवर्य, आपण आपलं भ्रमण कार्य असेच पुढे चालू राहू द्या. आम्ही पाहतो त्या दुष्ट महिषासुराचा पराक्रम. नारायण नारायण, देवेंद्रा, देवेंद्रा, तो पहा महिषासूर दैत्य आपल्या अमरावतीवरती चाल करून येत आहे.
देवेंद्र अरे ब्रह्मदेवाच्या वरानं मी उन्मत्त झालोय या त्रैलोक्याचा मी राजा होणार देवेंद्र अरे माशाल्लाह ब्रह्माला निघून गेला तर कधीच शक्य होणार नाही अरे अशक्य ही शक्य करणारा आवाज देवेंद्र या अमरावतीमध्ये सुद्धा आला आहे नारायण नारायण
यशस्वी हा देवेंद्र मंत्री फार पराक्रमी नंदा, त्या पृथ्वी तलावरील साधू संतांचा छळ पाहिलंस ना? देवेंद्र फार पराक्रमी. वा, किती सुंदर आहे ही अमरावती. आज या अमरावतीचा सम्राट व्हायचा. अरे आणि तो इथून निघून जा. अरे महिषासुरा, ब्रह्मदेवाच्या वराने उन्मतवणीपर्यंत पोहोचलास. परंतु जे ध्येय डोळ्यासमोर ठेवणीपर्यंत पोहोचलायस ना, ते ध्येय मी केव्हाही साध्य देणार नाही, एवढं लक्षात अरे ठेव. पुत्र महिषासूर तुझ्या अमरावतीमध्ये आला आहे आणि आज तुझी स्वर्गरूपी अमरावती. हे देवेंद्र, तुझी स्वर्गरूपी अमरावती मी माझ्या स्वाधीन करणार आहे आणि या स्वर्गरूपी अमरावतीचा सम्राट हे देवेंद्र, स्वर्गरूपी अमरावतीचा सम्राट हा महिषासूर होणार आहे. अरे महिषासुरा, एक वेळ नव्हे 10 वेळ सांगत आहे. अजूनही विचार कर आणि आता अगदीच मोठीने मान चालायचा देवेंद्र. याला मुकाट्याने शरणे तुझं आत्मरक्षण करण्याचा देवेंद्र सदैव तयार आहे. अरे देवेंद्र, आज साऱ्या तुम्हा देवगणांचा हा अनुराग पुत्र महिषासूर कपाळ मोक्ष करणार आहे आणि आज या अमरावतीमध्ये सार्वभौमत्व स्थापन करणार आहे हा महिषासूर. देवेंद्र, तुझ्यामध्ये एवढं सामर्थ्य असेल तर वाट कुणाची पाहतो आहेस? स्वीकार युद्धाचा आवाहन. महिषासुरा, तुला तुझ्या शक्तीचा फारच गर्व झाला दिसतोय. परंतु एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, गर्वाचं घर हे नेहमी खाली असतं आणि तुझ्या अंगात एवढीच जर घमेंड असेल तर स्वीकार युद्धाचं आव्हान. ठीक आहे देवेंद्र, स्वीकार तुझं आवाहन. अरे महिषासुरा, अरे पाहतो तुझा मी पराक्रम.
साठे देवांचा देव आहे तो देवेंद्र. नारदा, या महिषासुराला पाहून हा नारदा, हा देवेंद्र पळून गेला आहे. वा, किती सुंदर आहे ते हसत. याचा उपभोग आपण घेतला पाहिजे. या साऱ्या अमरावतीचा सम्राट हा नारायण नारायण. अरे मशक्का अमरावतीचा तू निघून घेतली पण अरे पण काय नारदा? नारायण नारायण. अरे मशक्का तुला जर का या साऱ्या त्रैलोक्यवती राज्य करायचे असेल तर वैकुंठवती विष्णूची वैकुंठ नगरी तू तुझ्या चुली करून घे. नारदा! नारायण नारायण अरे किती काळ लावशील रे? नारायण. ठीक आहे नारदा, हे तर माझ्यासाठी अशक्य असं काहीच नाही. नारदा, तू सांगितल्याप्रमाणे असाच जातो आणि म्हणे वैकुंठाचा राणा आहे तो विष्णू. त्याची ती वैकुंठ नगरी तेथे जाऊन जिंकून घेतो आणि वैकुंठाचा राणा हाडुराज पुत्र महिषासुर होतो. नारायण नारायण. आगीत ते लोटणे हे आपले कामच आहे. तेव्हा ही वार्ता विष्णुदेवाने जाऊन सांगूया. नारायण नारायण. चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जीवाला गावाऊ, जीवाच्या जीवाला गावाऊ. चला हो पंढरी जाऊ, चला
यांचे शिवशक्ती कृपा नाट्य नमन मंडळ नांदा आगरवाडी आम्ही आपले आभारी आहोत ऋणी आहोत धन्यवाद 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 यश शाबाश. नारायण नारायण. नारायण 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 माझा नाम तुझे नारा गला मना नारायण 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 तुझ्या चरणी कोटी कोटी प्रणाम. या वैकुंठ नगरीमध्ये आपलं स्वागत आहे. देवा या साऱ्या त्रैलोक्यावरती संकट आले आहे. देवा अनुराग दैत्याचा पुत्र मशद दैत्य याने ब्रह्मदेवाकडून या साऱ्या त्रिभुवनावरती राज्य करावे असा वर मागून घेतला. त्या वरानं तो उन्मत्त झाला. दुसरी लोकी आकळ मदविला. देवा तो एवढंच करून थांबला नाही तर देवनाची अमरावती देखील त्याने आपल्या स्वाधीन करून घेतली आहे आणि आणि आता तो आपल्या वती चाल करून येत आहे. तेव्हा सावध राहा म्हटलं. नारायण नारायण पैशात जर इथं असेल तेव्हा आपण तुम्ही बाजूला राहून ही मजा पाहूया. नारायण नारायण
देवानो तुला माझ्या सामर्थ्याला आव्हान द्यायला आला मी त्रैलोक्याचा अधिपती आहे स्वर्ग विचिरले तुझी शक्ती मी हरवली आता कोण तुला थांबवणार विष्णुदेवा तुझी ही वैकुंठ नगरी माझ्या स्वाधीन कर आणि इथून निघून जा अरे त्यांचे राज महिषासुरा, अहंकार हा विनाशाचा प्रारंभ असतो. तू बलवान आहेस, परंतु धर्माशिवाचे बळ भरपूर असते. हे ध्यानात ठेव. धर्म अरे तो दुर्बलांसाठी असतो त्याच्याकडे शक्ती आहे तोच धर्म निर्माण करतो माझी गदा आणि माझे सैन्य आज माझा धर्म विष्णुदेवा ही वैकुंठ नगरी माझ्या स्वाधीन कर आणि तू निघून जा अरे त्यांचे राज महिषासुरा, धर्म निर्माण केला जात नाही. तो संपला जातो. सृष्टीचे संतुलन बिघडवणारा शेवटी स्वतःच्याच कर्माने नाश पावतो. हे युद्ध केवळ शस्त्रांचे नाही तर सत्य आणि असत्य यांच्यातील आहे. आणि सत्याचा विजय हा अटळ आहे. महिषासुरा, वेळीच सावध हो आणि पराभव स्वीकार. विष्णुदेवा अरे ब्रह्मदेवाच्या वरानं मी उन्मत्त झालोय त्या वरावरती राज्य करण्याचं स्वप्न मी पूर्ण करणार विष्णुदेवा ही वैकुंठ नगरी माझ्या स्वाधीन कर आणि तू निघून जा याचं तुझं बल आहे विष्णुदेवा विष्णुदेवा ही वैकुंठ नगरी माझ्या स्वाधीन कर आणि इथून निघून जा या त्रैलोक्यावरती राज्य करण्याचं स्वप्न मी पूर्ण करणार विष्णुदेवा विष्णुदेवा कुठे पलायन करतोयस ही वैकुंठ नगरी माझ्या स्वाधीन कर आणि इथून निघून जा सावध हो विष्णुदेवा ही वैकुंठ नगरी माझी होणार वैकुंठ नगरी माझ्या स्वाधीन कर आणि इथून निघून जा मला या वैकुंठाचा राणा व्हायचा आहे महिषासुरा, तुझ्या शक्तीचा फार विरोध आहे. नारायण नारायण. अरे महिषासुरा, माझे नाव नाही. अरे तुझा पराक्रम पाहण्यासाठी तुझ्या आधी मी इथे येऊन पोहोचलो आहे. माझा पराक्रम पाहण्यासाठी आला आहे. 33 कोटी देवांचा देव तो विग्रह त्याचा पराभव पाहिला असता आणि आता हा वैकुंठाचा राणा आहे हा विष्णू त्याची जी वैकुंठ नगरी तू सांगितल्याप्रमाणे आज त्या विष्णूची 2 हात करून त्याच्याकडून जिंकून घेणार आहे आणि वैकुंठाचा राणा हे त्या वैकुंठाचा राणा हा अनुराग पुत्र महिषासुर होणार आहे. एवढं सामर्थ असेल तर स्वीकारायचं ठीक आहे विष्णू. तेव्हा दाखवा तुमचा पराक्रम. मी तुमच्याच बाजूने आहे.
पृथ्वी राज्य करण्याचं स्वप्न साकार करू लागलाय. पृथ्वी तलावरती सारे साधू संतांचे छळ करून सारं साम्राज्य निर्माण केलं. त्यानंतर इंद्रदेवाची अमरावती त्यांनी आपल्या स्वाधीन केली आणि आता तो विष्णुपुरीवरती अर्थात वैकुंठ नगरीवरती आक्रमण करू लागलाय. पृथ्वीच्या नावावर आम्ही आपल्या समोर सविनय सादर करीत आहोत महिषासुराचा वध अर्थात दुर्गा देवीची उत्पत्ती. देवेंद्र ही वैकुंठ नगरी माझ्या स्वाधीन कर. अरे असा थरथर कापत का आहे? कैलास! या महिषासुराचा पराक्रम पाहिला का? आज या साऱ्या त्रिभुवनावर या महिषासुरानं हे नारदा या साऱ्या देवगणांचा कपाळ मोक्ष करून या साऱ्या त्रिभुवनावर या महिषासुरानं सार्वभौमत्व स्थापन केलं आहे आणि आज साऱ्या त्रिभुवनाचा सम्राट हाणला पुत्र महिषासुर झाला आहे. नारायण नारायण, हा महिषासुर तर फारच पराक्रमी आहे. आता पाहूया सर्वजण मिळून याचा सगळे प्रभाव करतात ते. नारायण नारायण. दत्त गुरूंचे नाम स्मरा, मंत्र सुखाचा ध्यानी धरा. दत्त गुरूंचे नाम स्मरा, मंत्र सुखाचा ध्यानी धरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा
हॅलो, धन्यवाद रसिकजनो, धन्यवाद. आई वडिलांसाठी कोणतीही गोष्ट सोडा, पण कोणत्याही गोष्टीसाठी आई वडिलांना सोडू नका. कारण जीवनात एक वेळ कोणतीही गोष्ट आपली साथ सोडेल, पण आई वडिलांची साथ आयुष्यभर असेल. बक्षीस देणारे बक्षीस जाते. सौ शीतल गोडे हिच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे राशी अनिल मांडवकर हिच्याकडून महिषासूर व देवेंद्र यांच्या युद्धासाठी 110 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे जय महाराष्ट्र मोडकवाडी यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 110 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे वासुदेव मोडक यांच्याकडून लहान बालिकेसाठी 51 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे तानू सूर्याजी दही यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक. तर या सर्व बक्षिसांचे शिवशक्ती कुमार नाट्य रमण मंडळ लांजा आगरवाडी आम्ही आपले आभारी आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. हॅलो, ब्रह्मदेवाच्या वराने महिषासूर दैत्य फार उन्मत्त झाला. त्याने देवांचा राजा इंद्र व विष्णुदेव या सर्वांचा पराभव केला. हे सर्वदेव मिळून या महिषासूर दैत्याचा कोणत्या प्रकारे संहार करतात ते पाहूया. रसिकजन हो, आम्ही आपल्यासमोर सविनय सादर करीत आहोत महिषासूर दैत्याचा पराभव, अर्थात श्री दुर्गा देवीची उत्पत्ती. पर्वतावर येण्याचे कारण माझ्याबरोबर महिषासूर दैत्य फार मोठे झाले. त्याने इंद्र विष्णू यांचा पराभव केला आहे. येथून आपण मार्ग काढावा. देव हो, तुम्ही मूळ चिंता करू नका. आपण सर्व मिळून एक असे निर्माण करू की त्या महिषासुराचा वध करेल. हा तर मग. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबिके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते. शंकराच्या तेजापासून तिचे मुखोत्पन्न झाले, विष्णूच्या तेजापासून तिचे बाहू निर्माण झाले, ब्रह्मदेवापासून तिचे चरण निर्माण झाले. हिमालयाने सुद्धा तिला वाघ दिला. अशा प्रकारे सर्व देवांनी मिळून श्री दुर्गा देवीची उत्पत्ती केली. जगदंबेचा विजय असो. आपण एवढे चिंताग्रस्त का बरे दिसत आहात? जगदंबे माते, ब्रह्मदेवांच्या वरानं उन्मत्त होऊन या महिषासूर दैत्याने सर्व देवांना सळोखी पळवून सोडलं आहे. तेव्हा त्याचा वध आपणच करावा म्हणून आपली उत्पत्ती केली आहे. आपण मुळी चिंता करू नका. ते करते त्या दुष्ट महिषासुराचा संहार. जगदंबेचा विजय असो. जगदंबेचा विजय असो.
त्या ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं आहे आणि जांबरत्वाच्या जोरावर साऱ्या देवगणांना सळो की पळो करून सोडून या साऱ्या त्रिभुवनावर माझं अधिराज्य गाजवलं आहे आणि या त्रिभुवनाचा सम्राट हाडूराव पुत्र महिषासूर झाला आहे. वाह! सुंदर, अतिसुंदर, एवढी सुंदर नारी मी कदापि या साऱ्या त्रिभुवनामध्ये पाहिली नाही. वा सुंदर, अगं हे नारी, हे तुझं सुंदर मोहिनी रूप पाहून माझं मन तुझ्यावरती मोहित झालं आहे. नारी, अगं हे नारी, तू माझ्याशी विवाह करशील का? अरे महिषासुरा, तुला तुझ्या शक्तीचा फारच गर्व झालेला दिसतो आणि तुला माझ्याशी लग्न करण्याची एवढीच इच्छा असेल तर माझी देखील एक अट आहे आणि ती अट अशी आहे, तुला माझ्या वाहनासोबत युद्ध करावे लागेल आणि त्या युद्धामध्ये जर तू विजय प्राप्त केलास तरच मी तुझ्याशी लग्न करण्यास तुझा मृत्यू निश्चित आहे. अगं नारी, हाडूराव पुत्र महिषासूर आहे. ब्रह्मदेवाच्या वराने मला अमरत्व प्राप्त झालं आहे. नारी, आणि या अमरत्वाच्या जोरावर या साऱ्या देवगणांना तळो की पळो करून सोडलं आहे आणि आज त्या साऱ्या त्रिभुवनाचा सम्राट हाडूराव पुत्र महिषासूर झाला आहे. नारी, हे तर माझ्यासाठी अशक्य असं काहीच नाही. नारी, अगं नारी, बोलाव तुझ्या वाहनाला. हाडूराव पुत्र महिषासूर तुझ्या वाहनाची 2 हात करण्यासाठी तयार आहे. नारी, अरे महिषासुरा, अरे पाहते तुझा मी पराक्रम. ठीक आहे नारी. तेवढंच लाईट जाया. ए, वाघ.